महायुतीच्या अनुषंगाने महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांनी आपल्या दिलेल्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून किंवा संपर्क मंत्री म्हणून त्या ठिकाणी जाऊन जनतेच्या बरोबर सुसंवाद साधून त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याकरता प्रयत्न करावे। राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री व ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री गणेश नाईक यांच्या ठाणे येथील जनता दरबाराला जनतेचा विक्रमी प्रतिसाद लाभला। विविध विषयांवरील सुमारे 650 पेक्षा अधिक लेखी निवेदने नागरिकांनी यावेळी दिली। ज्या निवेदनांवर तात्काळ कारवाई करणे शक्य आहे त्या निवेदनांवर जनता दरबारात उपस्थित अधिकारी यांना प्रत्यक्ष आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून लगेचच कार्यवाही करण्यात आली। उर्वरित निवेदनांचा निपटारा कालबद्ध पद्धतीने करण्यात येणार आहे। जनतेच्या समस्या तात्काळ मार्गी लावून त्या सोडवण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना वनमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी दिले। जनता दरबार जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी आहे। महायुती म्हणून तिन्ही पक्ष जनता जनार्दनाच्या अडीअडचणी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठी हा जनता दरबार आयोजित केल्याचे गणेश नाईक यांनी स्पष्ट केले। पत्रकारांशी बोलताना गणेश नाईक यांनी सांगितले की महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम करतोय, त्यामुळे जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी हा जनता दरबार आयोजित करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आम्ही सर्व मंत्री एकमेकांना पूरक काम करत आहोत। एकूणच महाराष्ट्र थांबणार नाही या टॅगलाईन प्रमाणे आम्ही सर्वजण कामाला लागलो आहोत। आपली गारहाणी मांडण्यासाठी सर्वच नागरिक मंत्रालयात येऊ शकत नाहीत, त्यामुळे जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हा जनता दरबार घेण्यात आला आहे असेही ते म्हणाले। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांनी सुद्धा ठरवून महाराष्ट्र आता थांबणार नाही एक टॅगलाईन घेतली आणि त्याच्याच अनुषंगाने 100 दिवसाचा कार्यक्रम सर्व खात्यांना दिलेला आहे। हा जनता दरबार नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा मी घेतला, पालघरमध्ये झाला, आज ठाण्यामध्ये झाला, पुन्हा 28 तारखेला नवी मुंबईमध्ये। एकूणच महायुतीच्या अनुषंगाने महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांनी आपल्या दिलेल्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून किंवा संपर्क मंत्री म्हणून त्या ठिकाणी जाऊन जनतेच्या बरोबर सुसंवाद साधून त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याकरता प्रयत्न करावे। जनता दरबारात निवेदने स्वीकारली जातील आणि 15 दिवसात त्यावर काय कार्यवाही झाली याचा आढावा पुढच्या जनता दरबारात घेतला जाईल असे देखील गणेश नाईक यांनी सांगितले। सुमारे 3.25 तास जनता दरबार चालला। आता याच्यामध्ये काही अडचणी होत्या त्या लगेच डिपार्टमेंटच्या लोकांना इथेच अधिकारी हजर आहेत त्यांना सांगितल्या, काहींशी दूरध्वनीवरून बोललो आणि घेतलेली निवेदन आता सॉर्टिंग केल्यानंतर त्या विभागाला जातील। पुढच्या 1 महिन्यानंतर जनता दरबार ठाण्यामध्ये होणार। आता तो खरं म्हणजे इथे जागा अपुरी पडली, नेहमी करता गडकरी रंगायतांमध्ये दरबार होतो, गडकरी रंगायतांचं काम रिपेअर चालू आहे। अनेक सभागृहामध्ये त्या ठिकाणी पुढचा दरबार होईल अशी माझी अपेक्षा आहे। कल्याण डोंबिवली शहरातील बेकायदा इमारतींमधील रहिवाशांची फसवणूक झाली असून न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान ठेवून येथील नागरिकांना न्याय कसा देता येईल याचा विचार देखील केला जाईल असे मत वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबारात व्यक्त केले। मागच्या कालखंडामध्ये पालकमंत्री ठाणे जिल्हा अखंड ठाणे जिल्ह्यामध्ये 5 लाख आणखी पालकांना आता 30,000पर्यंत 35 लाखाच्या घरांची संख्या गेलेली। आता काही ठिकाणी लोकांची फसवणूक झाली। डोंबिवली विधानसभा मतदारसंघात आणि कल्याण मतदारसंघामध्ये ज्या 62 इमारती नैरणीवर आलेल्या आहेत त्या लोकांची तर फसवणूक झालेली।
त्यांना सगळी कागदपत्र दाखवली, ती ऑथेंटिक आहेत म्हणून दाखवली गेली, नंतर ती फेक निघाली. तर या सर्व प्रकरणाची चौकशी करून जे या लोकांच्या दुःखाला जबाबदार आहेत त्यांना जाब विचारण्यात त्यांनी केलेल्या पापाची निश्चितपणे परतफेड करावी लागेल. परंतु त्या बिल्डिंगी नयेत याकरता माननीय मुख्यमंत्र्यांची पण इच्छा आहे, आम्हा सर्व घटकांची पण इच्छा आहे. परंतु न्यायालयाचा अवमान न होता त्याच्यातून कसा मार्ग काढायचा याविषयी विचार निश्चित केला जाईल. जनता दरबाराला ठाणे जिल्ह्यातील विविध भागांमधून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. भाजप आमदार संजय केळकर, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, आमदार निरंजन डावखरे, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, प्रदेश पदाधिकारी संदीप लेले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या समवेत महायुतीचे ज्येष्ठ पदाधिकारी देखील उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.